टीम उंबारलीनं टॉस जिंकला, बॅटिंगचा डिसिजन घेतला, इन्व्हाइट केलाय. तो संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. RRM इन्फ्रा चेंज गेम वडवली बी संघाला. नक्कीच वेळ घेऊ नका प्लीज, लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. वेळेचं बंधन करा टीम वडवली संघ. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायची आहे. प्लीज वेळ घेऊ नका, प्लीज लगेचच करा, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. कारण मैदानाच्या आतमध्ये RR इन्फ्रा चेंज द गेम वडवली बी या नावानं हा संघ खेळतोय. कालच्या दिवसामध्ये 4 षटकाची मॅच. तर मुख्य व्यासपीठावरती आपण याची सन्मान करतोय. प्रथमेश पाटील यांचा मान सन्मान सत्कार करणं गरजेचं आहे. मायेची शाल सूरज भोईर यांना विनंती करतोय की तुमच्या हस्ते प्रथमेश पाटील यांचा याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. तर बघा, ड्रॉची प्रक्रिया आपण या ठिकाणी पूर्ण करतोय. हे सगळे मान्यवर या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करणार आहोत. सागाव चषक 2025 दिनांक 18, 19, 20, 21 4 दिवसीय 40+ क्रिकेटची ही स्पर्धा होणार आहे. 5 संघांची ॲडजस्टमेंट आहे. त्यामध्ये नवापाडा संघाला पहिल्या दिवशी पहिला सामना खेळायचा आहे. त्यामुळे ती चिठ्ठी आपण आधी बाहेर काढून ठेवलेली आहे. सन्मान होते प्रथमेश पाटील, विक्रांत किनी प्रतिष्ठान अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे, यांचा सन्मान सूरज भोईर यांच्या शुभ हस्ते होत असताना सचिन मात्रे लगेचच जा प्लीज, पुढे असतील लगेच जा. चला अंपायर मैदानावरती जा आपण प्लीज, वेळ नकोय. तर ड्रॉची प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. तर पहिल्या दिवशी नवापाडाला पहिली मॅच खेळायची आहे. त्यामध्ये चिठ्ठी आपण आधीच काढलेली आहे. त्यांच्या बरोबर कोण आहे बघूया. अर्जुनबाई यांच्याशी सगळी चर्चा झालेली आहे. 5 संघांची ॲडजस्टमेंट आहे. पहिली मॅच कोणाची बघूया. तर नवापाडा वर्सेस आगासन ब, पहिली मॅच 18 तारखेची. लक्षात असू द्या, काही संघांची ॲडजस्टमेंट आहे, तुम्हाला आम्ही ते सांगणार आहोत. तर दुसरी मॅच 18 तारखेची. मॅच चालू ठेवा, वडवली फिल्डिंग लावून घ्या प्लीज. दुसरी मॅच दातिवली वर्सेस संदम, स्क्रीनवरती बघू शकाल. दातिवली वर्सेस संदम दुसरी मॅच पहिल्या फेरीतील ही 18 तारखेची लॉट्स आपण पूर्ण करतोय. या दरम्यान दिलखुश माळी त्याचबरोबर प्रकाशजी म्हात्रे यांनाही विनंती करेन. तर तिसरी मॅच वडवली गोळवली माफ करा गोळवली ब वर्सेस फडकेपाडा. मॅच चालू करायची चिन्मय आणि सचिन मात्र प्लीज पंचांच्या भूमिकेमध्ये. तिसरी मॅच प्रकाशजी म्हात्रे मला सांगतील. चौथी मॅच माफ करा, बेतवडे वर्सेस नावाळी. बेतवडे वर्सेस नावाळी हे झाले. तर 12चा पोल असणार आहे, 12चा हाफ असणार आहे. 36 संघ खेळणार आहेत. तर 5वी लढत तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. खिळकाई वर्सेस नारिवली 5वी लढत. तर पहिल्या दिवसातील अंतिम लढत 6वी मॅच. विजयदादा म्हात्रे एक लेजंड क्रिकेटर. नांदिवलीची स्पर्धा येते दिनांक 3 जानेवारी रोजी. चेंज झालेले 22-23. मोठागाव 40+ वर्सेस नागाव 40+. 6वी मॅच 18 तारखेचे लॉट्स या ठिकाणी कंप्लीट केलेले आपण. आता 19 तारखेचे. हां, चिठ्ठ्या मोठ्या केल्यात, भरपूर मोठ्या केलेल्या आहेत. मी त्यांना मगाशी लोक एक एक फुलस्केपवरती लिहा एक एक नाव. 19 तारखेची पहिली मॅच निलेश कापसे मंगेश 11 वाडेकर वर्सेस जुनी डोंबिवली. गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली. पहिली लढत 19 तारखेला. या पद्माकरजी देसले या ठिकाणी आहेत. अण्णा देसाई देशमुख माफ करा. भोपर 40+. 19 तारखेला दुसरा सामना भोपरच्या विरुद्ध असणार आहे. मानपाडा भोपर वर्सेस मानपाडा दुसरा सामना.
तिसरी मॅच आम्हाला पद्माकरजी देसले सांगतील. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतो आज चांगली मॅच सेमी फायनल एक चालू आहे. गोळवली ए वर्सेस मानिवली. चांगली मॅच गोळवली ए वर्सेस मानिवली. एका बाजूला फाईट करतोय आर आर चौथी match. गेम वडवली बी आणि दुसऱ्या बाजूला टीम उभारली आहे. अतिशय चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फ्रेमच्या बॅट मधून एक षटकार नंतर एक चौकार Thank you, thank you. लगेचच झाला. अगदी चांगली फटकेबाजी चौथी मैदानाच्या match. आतमध्ये जरूर कंबालपाडा बघायला 40 मिळते. प्लस वर्सेस नांदिवली 40 प्लस. विजय लक्षात ठेवा चौथी मॅच आहे 19 तारखेला. तीन पाचवी balls match. इथून झालाय. धावसंख्या धाव गेसर 10. वर्सेस शिळ 19 तारखेला. पुन्हा एकदा बॉलला फाटवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेम भोईरच्या bat सहावी मधून match. अजून एक येतोय. पडलेगाव आदर्श क्रिकेट संघ पडले वर्सेस आडिवली. ही 6वी मॅच 19 तारखेला. राहुल सगळं लिहिलेलं आहे. आता 20 तारखेला ऍडजस्टमेंट आहे काही चिठ्ठ्या त्यामुळे आपण उंबारली 40 प्लस 20 तारखेला पहिली मॅच. त्यांच्या समोर आयरे वर्सेस उंबारली. कालच्या दिवसामध्ये हे चित्र पाहायला मिळालं. कमलेशनं अतिशय 3 बॉल चांगले टाकले होते पण कुठेतरी नंतर पुन्हा एकदा खराब गोलंदाजी पाहायला दुसरी मिळाली. मॅच आता देखील ही 20 तारखेची. आपल्याला पाहायला मिळत आहे. तेवीस पाडा 40 प्लस वर्सेस गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण नक्कीच बघतो चांगलं क्रिकेट खेळत असताना बॉल आतापर्यंत 5 झाले. कौसा. शेवटचा बॉल. तिसरी मॅच फक्त दिशा दिली आहे. कट केला. आउटफील्ड खोनी फास्ट 40 plus. बाउंड्री लाईनच्या दिशेने धन 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 गन सीमारेषेच्या बाहेर खोनी वर्सेस जातोय चौकार. देसाई. 4. खोनी वर्सेस देसाई ए. देसाई ए. तर चौथी मॅच 20 तारखेची. चोळेगाव वर्सेस भाल. चोळेगाव वर्सेस भाल. 36 संघांचा सहभाग आहे. अत्यंत सुंदर स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते 18 तारखेला. तर 5वी लढत 20 तारखेची. प्रेक्षकांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. मला माहिती आहे ही मॅच फार महत्त्वाची आहे. लगेचच 5 मिनिटातच आपण हे संपवणार आहोत. चिकनगर वर्सेस सापाड 5वा सामना 20 तारखेचा. आता शेवटचा सामना आपण बघूया कोणामध्ये होतोय. देसाई बी वर्सेस सुखदेव काकांचा संघ असणारे देसाई बी. त्यांच्या समोर पिसवली सुनील भोईर यांचा संघ, कोमल हिरवाले यांचा संघ. तर ही अखेरची मॅच 20 तारखेची. बाकीचे जे काही डिटेल्स आहेत तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही पाठवणार आहोत. तर आपण बघूया. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये रंगतदार सामना आहे. महत्वाची मॅच. सर्व प्रेक्षक वर्ग वाट बघतोय कारण गर्दी भरपूर झाली आहे. कारण ही मॅच महत्वाची आहे. ही सेमीफायनल क्रमांक 1. बॉलिंग मार्कवरती शुभम आहे. पहिलाच बॉल शुभमचा प्रेमनं खेचून घेतलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाकाशा बाहेर बॉल निघून चाललाय. Thank you, 6 thank you. धाव्यांसाठी या दरम्यान नांदिवलीची स्पर्धा होणार आहे दिनांक 22-23 डिसेंबरला. आणि भाईंना या ठिकाणी ते इन्व्हिटेशन देत आहेत. याची पूर्णपणे कल्पना देत आहेत अनिल म्हात्रे, विजय म्हात्रे. आणि वळूया आपण मॅचच्या दिशेने. ऐकूया धावतं वर्णन अजित देसाई यांच्या आवाजात. धन्यवाद. थँक्यू सो मच. भोपरगावचा एक गोड आवाज आपण ऐकलाय नेहमी विनोद पाटील सरांचा. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती 26 आणि स्कोरबोर्ड 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अगदी चांगली फटकेबाजी करा. एका बाजूला ज्युनियर आहे, एका बाजूला सिनियर. दोघांकडे अनुभव भरपूर आपल्याला जरूर पाहायला मिळतं की दोन्ही खेळाडूंनी पहिल्याच बॉलवरती षटकार जरूर ठोकलाय. शिवम परत दुसरा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथून
फलंदाज बाद होणार आहे. विकेट टिक फॉर टॅक तसा तसं उत्तर दिलाय. जरी तुम्ही षटकार ठोकलाय मी देखील तुला मैदानाच्या बाहेर पाठवू शकतो सांगतोय शुभम. आणि इथून ज्युनियर फ्रेम बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद इजे. जरूर बघतो धावसंख्या धावफलकावरती 26 आणि स्कोर बोर्ड 26 धावा. 2 विकेट्स आतापर्यंत गेल्या मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र टीम बॅटिंग करत असताना स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदेवी उंबारली संघ मैदानाच्या आतमध्ये त्या नावानं खेळत असताना आपण जरूर बघतो. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर राजकुमार. अनुभव भरपूर आहे. चांगले क्रिकेट त्याच्याजवळ देखील आहे. मात्र शुभम देखील एक चांगला खेळाडू आहे. त्यांनी देखील ओपन मध्ये खेळताना भरपूर स्पर्धेमध्ये दिसलाय. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतं. मोठा फटका खेळायचा होता. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. कमलेश दूरवरून आला. कमलेश एकदम आपल्याला जरूर पाहायला मिळतं. वेगानं धावतो आणि एकदम चफळ खेळाडू आहे. अगदी लवचिक आपल्याला जरूर पाहायला मिळतं. अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्याजवळ देखील आहे. तर इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. दोन्ही टीमला चांगला संघर्ष करणं गरजेचं आहे. कारण ही मॅच ही महत्वाची आहे. ही सेमीफायनलची मॅच आहे. इथून जो जिंकणार तो फायनल मध्ये प्रवेश नक्कीच करणार आहे. तर कोणता संघ करेल, टीम उंबारली की टीम वडवली. कारण अगदी आपण बघायला गेलं ना MTCच्या द्वारे ही स्पर्धा कव्हर केली आहे. आणि ड्रेसिंग सेन्स देखील टीम वडवलीचा आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने पाहायला मिळतो नेहमी. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल आहे. अगदी हळूवर हा बॉल घेतला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाला. कारण क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता ना तेव्हा एका धावेची किंमत भरपूर महत्वाची आहे. एका विकेटची किंमत भरपूर महत्वाची आहे. हे लक्षात घ्या. हे लक्षात घ्या. कोणतेही प्राइस फक्त रन काउंट होणार ते सेमी फायनल पर्यंतच होणार आहे. सर्व खेळाडूंनी लक्षात घ्यायचं आहे. प्रेमचा हा बॉल निघून जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. फक्त बघावं लागेल. बॉल बाउंड्री लाईन कव्हर करत असताना सीमा रेषेच्या बाहेर धावा मिळतील ते 6. मिड ऑनच्या डोक्यावरून षटकार. पाशी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण जरूर बघितलं. टीम उंबारले संघ एकदम ताकदवान आहे. स्वतःचं होम ग्राउंड आहे. आणि पुन्हा एकदा फक्त कट केला. दिशा दिला. क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतायत. मात्र बॉल थांबत नाहीये. निघून जातोय बाउंड्री रेषा बाहेर. चेंडू सीमा रेषा पार येतोय. चौकार. Suresh, 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 Suresh. फलकावरती तब्बल 39 धावा. षटक क्रमांक दुसरं संपलाय. फार धावा झाल्या या 12 बॉल मध्ये आपण जरूर बघतोय. कारण अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि स्वतःच होम ग्राउंड म्हटलं तर अर्थातच चांगला एक्सपिरियन्स त्यांच्या जवळ आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज जयेश. षटक क्रमांक 3 त्याच्या हातामध्ये दिलं. आणि इथून आता जयेशला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण 2 खेळाडू अनुभवी आहेत. एका बाजूला आपण बघतोय राजकुमार, दुसऱ्या बाजूला प्रेम. कारण प्रेमनं भरपूर क्रिकेट गाजवलंय हे लक्षात घ्या. टीम स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदेवी उंबारली या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय.
आर आर इन्फ्रा चेंज गेम वडवली. ब संघ बाजी मारेल की टीम उंबारली संघ बाजी मारणार, कारण ही मॅच दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे. हा बॉल पुढे येऊन सेफ आउट झालाय. राजकुमार पाटीलच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. बार्लीचे प्रेक्षक आता खुश झाले असतील, कारण धावा भरपूर आल्यात. डीजे थँक्यू सो मच. 45 आणि स्कोरबोर्ड 45 धावा. पुन्हा एकदा जयेश हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळतात. तैनात अनिलला पण जरूर पाहायला मिळालं. तिथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली. 21 रूपांतर दुसरी मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सिंगल डबल न या धावा कंप्लीट कराव्या लागतील या मॅच मध्ये. हेच ते क्रिकेट जे सर्व मान्यवर हे उपस्थित राहिले आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 41चे अध्यक्ष अर्जुन भाई देखील स्पर्धा एन्जॉय करतात. आपल्याला जरूर पाहायला मिळते, कारण भरपूर अशी मेहनत या मॅच मध्ये सर्व खेळाडूंनी घेतली आहे. हेच ते क्रिकेट. 47 आणि स्कोरबोर्ड 47 धावा. हा बॉल फक्त कट केला आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. कल्पेश धावतोय. पाठलाग चाललाय. बॉल हातामध्ये लगेचच फेकी आणि तोपर्यंत धावा इथून कंप्लीट झाल्या त्या 2. कारण वडवली बी संघामध्ये भरपूर खेळाडू आपल्याला जरूर पाहायला यंग आहेत आणि भरपूर चांगलं क्रिकेट त्यांच्याजवळ फार आहे. धावसंख्या धावफलकावरती 49 धावा. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. भरपूर धावा बनवल्या आहेत. चांगली फटक्याबाजी मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक सिनियर प्रेम आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 8 बॉल फेस केले. 32 धावा बनवल्या. राजकुमारनं 4 बॉल खेळला. 11 धावा बनवल्या. हेच क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. आणि अर्धशतक प्रेम झळकवेल का या स्पर्धेमध्ये. मोठा फटका खेळायचा होता. स्ट्रॉंग आहे, मात्र इथून एक मिळेल ते सिंगल फणसांचा इशारा लेग बायचा आपल्यापर्यंत सचिन म्हात्रे कळवत आहेत. हा बॉल फक्त एक सिंगल देऊन जाईल. धावसंख्या 50 हा आकडा लागलाय. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदेवी उंबारली या संघानं आतापर्यंत बनवल्यात त्या 50 धावा. 2 to go. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सर्व प्रेक्षक वर्ग सर्व मान्यवर सामना एन्जॉय करतात, कारण क्रिकेट वेळ सर्व आहे. क्रिकेटची नगरी आहे, क्रिकेटची पंढरी. हा बॉल टफा फडल्यानंतर प्रेमला समजला नाहीये. निघून चाललाय डॉट. 5 बॉल झालेत. 50 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या मॅच मध्ये काय होईल, कारण या स्पर्धेमध्ये आपण बघितलं सकाळी मॅच सुरू होती. टीम पिसवली विपक्ष पडले. तब्बल 78 धावा चेस केल्या टीम पिसवलीनं. पुन्हा एकदा एक बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. प्रेमच्या बॅट मधून येतोय षटकार. मगाशी देखील हाच फटका खेळायला गेला, मात्र व्यवस्थित जमला नाही आणि त्यानंतर हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. येतोय षटकार. आतमध्ये आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये कमलेशनं हाताळलं. 20 धावा खर्च केला. दुसरं षटक शुभमनं हाताळलं. 19 धावा खर्च केला. आणि तिसरं षटक जयेशनं हाताळलं. 17 धावा खर्च केला. म्हणजे 18 बॉल नंतर पूर्ण धावसंख्या टीम स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदेवी उंबारली संघाचे आपतक 56 काय धावा बनवल्यात. स्वतःच हे ग्राउंड या क्रीडांगणावरती खरंच कौतुक करेल टीम उंबारली संघाचं. मी मागच्या वेळी सरी उल्लेख केला, टीम 40+ देखील बाजी मारली या क्रीडांगणावरती. अतिशय चांगलं क्रिकेट त्यांच्याजवळ देखील आहे. सचिन भोईर अनुभव फार आहे क्रिकेटचा. भरपूर क्रिकेट गाजवलंय सचिन भोईरनं. ते देखील प्रेक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पूर्ण एन्जॉय करतात उंबारलीचे. सचिन भोईर देखील उपस्थित आहेत, कारण त्यांना माहिती अनुभव आहे क्रिकेटचा भरपूर. प्रत्येकाला पुढे घेऊन जाण्याचं काम आतापर्यंत केलंय सचिन भोईरनं. धावसंख्या धावफलकावरती 56 धावा.
6 बॉलचा काही शिल्लक. गोलंदाज अनिलला पाहतो आपण. वेगवान होता इथून एक धाव जरूर कंप्लीट झाल्या. वेग भरपूर आहे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 57. 57 धावा 2 गड्यांच्या बहुबदल्यामध्ये. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग मार्कवरती अनिलनं कालपासून गोलंदाजी चांगली केली. आता देखील इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल मॅचमध्ये. हा बॉल आता मात्र फ्रेम ठेवणार नाहीये. फक्त वरती बघावा लागेल. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय प्रेमच्या बॅट मधून. अजून एक हवाई सफर. बिग 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 षटकार. बॉल आणि आतापर्यंत धावा मैदानाच्या आतमध्ये 44 बनवल्यात. काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये प्रेम. आपल्या ह्या स्वतःच्या मैदानावरती आधिराज्य गाजवलंय या खेळाडूंना. उद्या 6 धावांची गरज आहे. अर्धशतक ठोकेल का या स्पर्धेमध्ये? एक अर्धशतक झालंय. 1 मिनिट थांबायचं. थोडस फास्ट जायचं. लक्षात घ्या, वेळ घेऊ नका कारण थर्ड अंपायर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची मागणी देखील मैदानाच्या आतमध्ये केली आहे. राहुल जाधव हे आपल्याला जरूर बघायला मिळेल. 11 बॉल मध्ये 44 धावा स्वतःच्या मैदानावरती आज तुटून पडलाय विनोद सर. अगदी चांगली फटकेबाजी. 400चा स्ट्राईक रेट घेऊन खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण जरूर बघतोय तो प्रेम. अगदी चांगलं क्रिकेट आहे त्याच्याजवळ. अर्धशतक ठोकेल का मैदानाच्या आतमध्ये? बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण जरूर बघतोय. तो मात्र अनिल 6 बॉल मध्ये काल 12 धावा थांबवल्या. आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला बॉल होता, वेगवान खोदून काढला खालून. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. इथून विकेट करण्याचा प्रयत्न होता. उंबारली गावचे लालचंद पाटील. प्रेमने जर अर्धशतक ठोकलं तर 5,000 आणि फायनल मध्ये संघ गेला तर 11,000. हेच तर क्रिकेट आहे. पैसा आणि पैसा, फक्त पैसा बघायला मिळेल. इथून 5,000 मिळतील अर्धशतक ठोकलं तर. लालचंद पाटील यांच्याकडून क्रिकेटवरचं प्रेम जरूर दाखवलंय. आणि इथून फलंदाज बाद. आता मात्र प्रेमला माघारी परतावं लागेल. अर्धशतक झालं नाहीये, थोडस कमी पडला. ते मात्र 4 धावेने हरकत नाहीये. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळालं. आणि इथून जरूर पाहायला मिळतंय चांगलं क्रिकेट जरूर आहे. आणि इथून 4 धावेने जरूर कमी पडला हा खेळाडू. जर 4 धावा बनवल्या असताना अजून अर्धशतक ठोकलं असताना तर जरूर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळाला असतं. थोडीशी घाई प्रेमची केली आहे आणि त्यानंतर कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहे खरंच कौतुक करेल मी. मगाशीच उल्लेख केला 2 to go. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. अनिलकडे जादू जरूर आहे. पासष्ट धावा धावफलकावरती 2 to go. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. साईल आलाय. नवीन बॅटर आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. हलक्या हाताने फक्त खेळून काढलं. 1 धाव कंप्लीट झाल्या. दुसरीचा कॉल असेल. फेकी चांगली आहे कमलेशची आणि इथून खेळाडू सुरक्षित आहे. नो डाऊट आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चांगलं डिसिजन आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सचिन म्हात्रेने जरूर दिलंय. ही मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमला. मगाशी उल्लेख केला होता पण अगदी 5,000 रुपये मिळाले असते. मात्र कुठेतरी अर्धशतक हुकलं इथून प्रेमचं. 4 धावेने कमी पडला. बॉल पूर्णपणे खाली राहिला आणि त्यानंतर श्रीफळा उद्ध्वस्त केला. शेवटचा बॉल 67. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती काय होईल? शेवटचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. एक सिंगल
इथून जरूर मिळते या धावसंख्या धावफलकावरती 68 आणि 69 धाव्यांचं एक मोठं लक्ष्य, एक मोठं आव्हान इथून पार करायचं आहे. टीम आर आर इन्फ्रा चेंज द गेम वडवली बी संघाला बॅटिंग अतिशय चांगली राहिली मैदानाच्या आतमध्ये. टीम स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आई गावदेवी उंबारली संघानं. थँक्यू सो मच. कुठे जाऊ नका, पाहत राहा सागाव चषक 2025. यानंतरचा आवाज पोपरगावचा विनोद पाटील जर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. तर वळूया आपण व्यासपीठाच्या दिशेने. भरपूर संख्येने मान्यवरांची गर्दी आपण या ठिकाणी बघतोय आणि सगळ्या मान्यवरांना आपण सन्मानित करणार आहोत. सगळ्यात आधी कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, शिवसेनेचा एक बुलंद आवाज आपण बघतायत अर्जुनभाई पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी सूरज भोईर यांना मी विनंती करेन. अर्जुनभाई पाटील एक कार्यकुशल कार्यसम्राट अध्यक्ष म्हणून ज्यांची ख्याती आहे, शिवसेनेचा ढाण मंचावरती आपण बघतायत, त्यांचा सन्मान सूरज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. ते आपण करूया सन्मान अर्जुनभाई पाटील 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा सन्मान सूरज भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांची अत्यंत सुंदर अशी ही प्रतिमा देव बाईंचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तर सन्मान भाईंचा ठिकाणी होतोय. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. खूप खूप धन्यवाद भाई, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. यानंतर जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय प्रकाशजी म्हात्रे साहेब यांना आपण सन्मानित करूया. विनंती करेन प्रकाशजी म्हात्रे यांना आपण या आणि हा सन्मान करण्यासाठी महेश भोईर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. व्यासपीठ फुललेलं आहे, बहरलेलं आहे. शिवसेनेचे सगळे शिलेदार, शिवसेना अर्थातच शिस्त वचन सेवा नातं याचा सुरेल संगम म्हणजे शिवसेना, आणि सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांना सन्मानित करतोय. महेश भोईर यांच्या शुभ हस्ते माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशजी म्हात्रे यांना आपण सन्मानित करतोय. प्रकाशजी म्हात्रे यांना आपण देतोय गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा गणपती यांची सुंदर अशी मूर्ती आपण देऊन त्यांचा सन्मान करतोय. राजकीय क्षेत्रातलं फार मोठं नाव प्रकाशजी म्हात्रे यांचा सन्मान या मंचावरती होत असताना महेश भोईर यांच्या शुभ हस्ते मॅच सुरू झालेली आहे. यानंतर देशमुख अण्णांना विनंती करेन आपण या आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल. हा सन्मान रितेश भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर देशमुख अण्णांना सन्मानित करतील रितेश भोईर. सागाव चषक 2025 क्रिकेटची ही भव्य दिव्य स्पर्धा, स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये राजकीय क्षेत्रातील सगळी दिग्गज मंडळी आपण व्यासपीठावरती बघतायत. तर देशमुख अण्णांना आपण सन्मानित करतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर अशी मूर्ती आपण देतोय आणि त्याचबरोबर मायेची उबदार शॉल. यानंतर नितीन माळी यांना मी विनंती करेन आपण देखील आपला सन्मान
या मंचावरती केला जाईल आणि हा सन्मान करण्यासाठी चिन्मय पाटील यांना मी विनंती करेन. चिन्मय पाटील यांच्या शुभ हस्ते नितीन माळी बोबरगाव यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर नितीन माळी यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय चिन्मय पाटील यांच्या शुभ हस्ते. सन्मान या ठिकाणी नितीन माळी यांचा होतोय. यानंतर दिलखुश माळी यांना विनंती करेन आपण देखील या आणि हा सन्मान करण्यासाठी सुनील भोईर यांना मी विनंती करेन. सुनील भोईर दिलखुश माळी यांचा सन्मान सुनील भोईर यांच्या शुभ हस्ते होत असताना यानंतर आदरणीय अनिलदादा म्हात्रे यांनाही विनंती करेन आपण देखील या. नांदिवली गावचे माजी उपसरपंच हा सन्मान करण्यासाठी यज्ञेश जाधव यांना मी विनंती करेन. यानंतर पद्माकर देसले यांनाही मी विनंती करेन आपण देखील या. आपलाही सन्मान या मंचावरती केला जाईल आणि हा सन्मान देखील यज्ञेश जाधव यांच्या शुभ हस्ते होईल. तर पद्माकर देसले यांचा सन्मान यज्ञेश जाधव यांच्या शुभ हस्ते केला जाईल. 14 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. पहिलं षटक संपूर्ण झालंय. 55 धावांची गरज आहे. यानंतर नांदिवली गावचे एक लेजंड क्रिकेटर, एक दिलदार असं व्यक्तिमत्व विजयदादा म्हात्रे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि हा सन्मान देखील यज्ञेश जाधव यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर वळूया आपण मैदानाच्या दिशेने. उपांत्य फेरी या ठिकाणी सुरू आहे. पहिली टार्गेट 55 धावांचे 18 चेंडूमध्ये. एकूण टार्गेट जर आपण पाहिलं तर 69 होता. आज धावसंख्या चेस होताना आपण पाहिलेली आहे. पण बघूया या मॅचमध्ये काय घडते. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघाने. हो, चांगला चेंडू होता. फॉरवर्ड डिफेन्स, ब्लॉक शॉट रक्षात्मक पद्धतीने खेळले. बचेंगे तो और भी लढेंगे या इराद्याने मात्र या चेंडूला त्या ठिकाणी थांबवलं. माहिती आहे कमलेशला आज टीममध्ये आकाश नाही आहे, आज टीममध्ये विशाल पाटील नाही. ऋतिक खरं तर ISPL साठी लवकरच त्याची नियुक्ती व्हावी किंवा सिलेक्शन व्हावं अशी आपण आशा बाळगूया. या दरम्यान मान्यवर आपल्यापासून रजा घेत आहेत. सगळ्यांना पुढील वार्तेसाठी खूप खूप शुभेच्छा. चेहरादेव क्रिकेट संघ सागावच्या वतीने, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आणि नक्कीच हे सगळेजण प्रचंड व्यस्त आहे. आगामी काळात निवडणूक येते आणि त्यामुळे सगळ्या मंडळींना भरपूर फिरायचे, प्रत्येक ठिकाणी व्हिजिट द्यायचे आणि शुभेच्छा असतील आमच्या हृदयाच्या अंतःकरणातून या सगळ्या मंडळींसाठी. वेळात वेळ काढून आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि वळतोय मैदानाच्या दिशेने जिथे इक्वेशन आपण बघतायत. 15 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही विजयासाठी 54 धावांची 16 चेंडू आणि 54 धावा. ज्युनियर प्रेम ओ टॉप आहे. झेलची शक्यता, झेल टिपलाय. फलंदाज विकास पाटीलला परतावा लागेल.
7 धावांचं योगदान देऊन विकास परततोय डगआउटच्या दिशेने. कांद्यावरती फार मोठी आहे. बॉलिंग मार्कवर प्रेम ज्युनियर. स्टॅकिंग इनला शुभम. ड्राईव्ह केला, चेंडू गेला लॉंग ऑफच्या दिशेने. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेसाठी कावा निघालाय आणि पोचला देखील आहे. 2 धावा इथून मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 17. आजच्या दिवसामध्ये चेसिंग होताना आपण बघितली. पहिल्या 2 सामन्यामध्ये जरी कमी धावसंख्या होती तरी आपण पाहिलं तर तिला चेस करताना संघर्ष करताना आपण पाहिलं. पण नंतर आपण बघितलं की याच मैदानावरती 79 धावांचा पाठलाग पिसवलीने केला. 69 धावांचा पाठलाग संदपने केला. मात्र त्यानंतर आपण बघितलं की धावसंख्येचा ओघ कमी कमी होत गेला. ऑन साईडला टर्न केलाय. फिल्डर त्या ठिकाणी पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि पुन्हा एकदा या 2 धावा येत आहेत. संघर्ष फार मोठा आहे, लक्ष फार मोठं आहे. पण चेंज द गेम वडवली बी हा संघ देखील तितकाच मोठा आहे. अनेक मैदानं गाजवली या संघाने, पण आज उंबारलीच्या मैदानावरती हा संघ या मैदानावरती उंबारली संघाला पराभूत करेल का? 13 चेंडूत 50 करायचे आहेत. शुभम पाटील स्टॅकिंग इनला आपण बघताय. सामना करेल ज्युनियर प्रेम. तयार होतोय. लेफ्ट आर्म वर द विकेट. खोदून काढलाय. कव्हरच्या दिशेने फील्ड त्या ठिकाणी आहेत. प्रोटेक्शन दिले गेले. केवळ 1 धाव मिळेल. गोलंदाजी अक्षरशः टिचून झाली आहे. जबरदस्त बॉलिंग झाले. 2 ओव्हरमध्ये केवळ 20 धावा दिलेल्या आहेत. आता 12 चेंडूमध्ये 49 करायचे आहेत. होणार का प्रश्न नक्कीच इथे आहे. कारण की मैदानावरती कमलेश पाटील कावा खेळतोय, शुभम पाटील, दोघांकडे ती क्षमता तो अनुभव आहे. पण टीममध्ये आज पाहिलं तर यानंतर बॅटिंग ऑर्डर थोडीशी कमकुवत आहे. कारण विशाल टॉप ऑर्डरमध्ये नव्हता. त्याचबरोबर आकाश देखील एक चांगला पर्याय होता. ऋतिक ऑलरेडी आपण जर पाहिलं तर ISPLचं सिलेक्शन होणार आहे आणि त्यामुळे तो इथे नाही. आपण बघतोय उद्याचे हे लॉर्ड्स देवीचा पाडा मानेरे. उद्या पहिला सामना असणार आहे. वेळेवरती या. श्री गणेश राशी 11 खोणी वर्सेस वाकणमध्ये मॅच होणार आहे. त्यानंतर भाल निहालचा संघ, त्याच्यासमोर मोठी देसाई आहे. त्यानंतर RM11 सोनारपाडा वर्सेस कोळेगाव विश्वास. सोनारपाडाने काल जबरदस्त खेळ केला उसाटणेच्या सरपंच चषकमध्ये आणि सुपर 5 मध्ये हा संघ दाखल झालेला आहे. बाहुबलीची बॅट तळपली. अमोल पाटील खेळला. योगेश पाटीलचं योगदान पाहिलं. आपण यश किनीला काल पाहिलं. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर या ठिकाणी निघतोय. तर नो बॉल. अंपायर जाऊन जवळून बघितलं, निरीक्षण परीक्षण केले त्यांनी. आणि गॉगलमुळे खरं तर संध्याकाळी व्यवस्थित क्लॅरिटी ती मिळत नाही. आणि समोर आता शॅडो आलेलाच आहे मैदानावरती. पण कदाचित त्यांचा गॉगल जबरदस्त असेल, तितका दर्जेदार असेल, त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिलं आणि नो. कारण की खेळपट्टीच्या बाजूला पिचिंग झाला होता तो बाहेर आणि नो वरती फ्रीट. धावसंख्या धावफलकावरती 21. फुल टॉस आहे. कव्हरच्या दिशेने गेलाय आणि फ्रीट असल्या कारणाने हा झेल तर ग्राह्य धरला जाणार नाही. 1 धाव या दरम्यान मिळेल. फुल टॉस होता, फायदा घेता आला नाही. मोठं लक्ष आहे. किक बॉल महत्वाचा आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. उंबारली संघ घरच्या मैदानावरती जबरदस्त फाईट करतोय. सुरुवातीला आपण पहिल्या 2 मॅचमध्ये हवी तशी बॅटिंग झाली नाही. पहिल्या मॅचमध्ये थोडीशी डगमगत सुरुवात झाली, मात्र त्यानंतर चांगला परफॉर्मन्स झाला बॅटिंगमध्ये. या मॅचमध्ये पहिल्या 2 मॅचपेक्षा अधिक ताकदीने बॅटिंग केली. आणि आता मात्र इथे फलंदाज कमलेश पटेल. मोठा धक्का मैदानावरती.
RR इन्फ्रा चेंज द गेम वडवली बी संघाला. न्यू बॅटर मैदानावरती कल्पेश 22 वरती हा धक्का लागलेला आहे. आणखीन एक आपण बघतो 10 बॉल मध्ये 47 करायचे. जबरदस्त बॉलिंग मैदानावरती यश या संघाचा एक उगवता सितारा, एक अष्टपैलू खेळाडू. खेळतात ऑन साइडला, टायमिंग व्यवस्थित झालं नाही, चेंडू गेला मिड विकेट झोन मध्ये, एकच धाव मिळेल. कमलेश पास झाला, त्यामुळे चिंता वाढलेली आहे वडवलीकरांची. 23 धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 9 चेंडू उडवलाय, पाठवला मिड विकेटच्या दिशेने, गेलाय सीमा रेषेच्या बाहेर, पण बघूया थेट बाहेर गेलाय की टप्पा पडून गेलाय. अंपायर आम्हाला सांगतील. षटकार अंपायरने त्या ठिकाणी चेक केलं, विचारलं आणि त्यानंतर हा डिसिजन. आमचे दोन्ही अंपायर संदीप पाटील, अत्यंत लेजंड क्रिकेटर, भरपूर वर्ष लेदर बॉल खेळले, आजही खेळत आहेत, टेनिस बॉल खेळलेले आहेत, सध्या 40+ क्रिकेटचा आनंद घेत आहेत. दुसऱ्या बाजूला 40+च्या दुनियेमध्ये ज्याने आता पदार्पण केले तो म्हणजे सचिन मात्रे. आम्हाला असं वाटलं की त्यांचं 40+ वय नसावं, पण कधी 40 ओलांडली कुणाला समजलं नाही. लॉंग लेगला उडवलाय, गेलाय चेंडू सीमारेषे, येतो षटकार. आणि खेळ आपण बघू शकाल कशा पद्धतीने सफल झाले, मिडल स्टंप वरती आले आणि त्यानंतर टायमिंग बे मिस झालं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. शुभम प्रयत्न करतोय या मॅच मध्ये येण्यासाठी, दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही. खोदून काढलाय, समोरच्या दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रेम आहेत सिनियर, केवळ एक धाव. तर 7 चेंडू 33 करायचे आहेत. 3 ओव्हरमध्ये 36 झालेले आहेत. भरपूर मोठं लक्ष इथे समोर ठेवण्यात आलं होतं. जबरदस्त बॅटिंग आपण बघितली उंबारलीकडनं झाली होती, ती म्हणजे प्रेमने या मैदानावरती वादळ आणलं. 46 12 चेंडूमध्ये केल्या होत्या. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. प्रेम खरं तर चुकातून त्याने बोध घेतला पहिल्या मॅचमध्ये, लवकर बाद झाला, त्यानंतर देखील चांगली बॅटिंग केली. मात्र या मॅचमध्ये गरज होती, समोर इतका ताकदवर संघ आणि ही खरं तर बक्षीस पात्र फेरी जरूर आहे, पण इथून जो जिंकेल तो फायनलमध्ये पोहोचेल, तो अंतिम 2 मध्ये पोहोचेल. ऑलरेडी बक्षीस पात्र हे दोन्ही संघ राहिलेले आहेत. तर 6 बॉल 33, 6-33. सचिन मात्रे प्रश्न विचारत आहेत सुनील भोईर यांना, ते स्वतः क्रिकेटर, त्यांना माहिती आहे इक्वेशन सांगणं गरजेचं आहे, ते आमचं काम आहे. सचिन मात्रे आहेत, तुम्ही आम्हाला 10 वेळा विचारला आम्ही जरूर सांगू. तर अंतिम षटक मलिंगा येतोय. त्या मलिंगाने आज इम्प्रेस केला. आज त्यांचे सुपुत्र वेद भरपूर खुश आहेत. पप्पांचा परफॉर्मन्स चांगला झालेला आहे. स्वागत केलंय मलिंगाचं शुभम पाटीलने या षटकाराने. पाच बॉल मध्ये 27 करायचे आहेत. पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये ताकद झोकून दिली आहे या फटक्यामध्ये. आणखीन एक उडवलाय, समोर फिल्डर फलंदाज शुभम जगेचा अंता 25 धावांचं योगदान देऊन शुभम पाटील परतलाय डगआउटच्या दिशेने.
मेघनाथने एक सोपा झेल त्या ठिकाणी स्वीकारला. शुभम परतलेला आहे आणि मैदानावरती न्यू बॅटर मोगली, कल्पेश आणि त्या ठिकाणी रुपेश, दोन बंधुराज. कल्पेश मोठे बंधुराज आहेत, 2 नंबरवरती रुपेश आणि त्यानंतर सगळ्यात लहान कमलेश. ऑन साइडला टर्न केलंय, सिंगल येते आणि मॅच आता पूर्णपणे उंबारलीच्या हातामध्ये. उंबारलीकर खुश असतील, घरचं मैदान आहे, घरचे समर्थक लाभलेले आहे आणि नक्कीच टाळ्यांचा गजर इथे होईल. फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. आदरणीय लालचंद श्रीपद पाटील यांनी जाहीर केले की कुठल्याही संघाने रेग्युलरच्या किंवा 40 प्लसच्या 5 फायनल यंदा मारल्या तर 1 लाख रुपये त्यांच्या वतीने देण्यात येतील. आणि सामना आता पूर्णपणे अंडर कंट्रोल आपल्या बाजूने आणि नक्कीच फायनलचा मार्ग त्यांचा सुकर झालेला आहे, एकदम सोपा झालेला आहे. फलंदाजी अप्रतिम केली. तर 2 चेंडू शेष आहेत. उडवला यावेळेस मात्र फिल्डर त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षक साईल होते. आणखीन एक धक्का मैदानावरती. आर्यन एक नवीन खेळाडू आपण बघतात, नवोदित खेळाडू आर्यन म्हात्रे. सुंदर ड्राईव्ह केला या ठिकाणी आपण बघतायत. आणि अशा प्रकारे स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघ सागाव चषक 2025च्या या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय. जल्लोष त्या ठिकाणी करत असताना बघू शकाल मैदानावरती. अभिनंदन टीम उंबारली, खूप खूप शुभेच्छा फायनल साठी तुम्हाला असतील. हार्ड लक. चेंज द गेम वडवली आज विशाल नाही, आकाश नव्हता, ऋतिक ऑलरेडी नव्हता, पण बॅटिंगच्या पद्धतीने प्रेमने केली. 68 धावा कुठल्या उंबारलीने आणि 69 धावांचं टार्गेट इथे मात्र चेस करता आलं नाही. सचिन भोईर मैदानात जात असताना सगळे भावेश देखील त्या ठिकाणी बघू शकाल. ही सगळी मंडळी आता मात्र विश करण्यासाठी गेलेली आहे आणि फायनल मध्ये पोहोचली आहेत. बघा टीम हर्डल, हे सेलिब्रेशन, हा आनंद आहे, ही ग्रामीण क्रिकेटची ओळख आहे आणि या ठिकाणी सेलिब्रेशन करतायत. आणि त्यामुळे आता परवा ऑफ द मॅच आपण देऊया. या मैदानावरती ज्याने धावांचा अक्षरशः पाऊस पाडला, उंबारली संघाची रन मशीन, धावांचं यंत्र सिनियर प्रेमनाथ ज्याने केल्या एकूण धावा 46. यायचे प्रेम, 12 चेंडू 46 धावा केल्या आहेत. प्रेम ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सचिन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत प्रेमनाथ भोईरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. यायचं आहे प्रेम. तर प्रेमनाथ मॅन ऑफ द मॅच यायचं प्रेम. 46 धावा 12 चेंडूत. तर बघा सचिन म्हात्रे हे भरपूर खुश आहेत, त्यांचे मित्र आहेत प्रेम आणि त्यांना ट्रॉफी देण्यामध्ये मॅचची.
हॅलो 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 हॅलो. तर प्रेमनाथशी आम्हाला बोलायचं होतं पण ते म्हणाले की फोटो काढायचा आहे. हरकत नाही, अभिनंदन. टीम उंबारली, खूप खूप शुभेच्छा. फायनलसाठी असणार आहे. आणि बघा त्या ठिकाणी वेद 2 बोटं दाखवते, व्ही फॉर विक्ट्री. अभिनंदन.